अजित पवारांच्या सूचनेनंतर खडकवासला धरणातून 45,000 क्युसेकने विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। पुण्यात मुसळधार पाऊस, मुठा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने नदीकाठच्या 500 जणांचं स्थलांतर, एकता नगरसह पुण्यातील खिलारे वस्तीत शिरलं पाणी। पुण्यातील धोकादायक पूर रेषेच्या आतील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश, स्थलांतरित नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याच्याही सूचना। राज ठाकरेंकडून पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी आणि नागरिकांशी संवाद, मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिल्याची राज ठाकरेंची माहिती। नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम, रामकुंड परिसरातील पाणी पातळीमध्ये वाढ, नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना। पावसाचा जोर पाहता मुंबईहून 30 जणांचं SDRF पथक नाशकात दाखल होणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री दिल्लीला जाणार, उद्या सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदींची भेट घेणार, त्यानंतर अमित शहांची भेट घेण्याचीही शक्यता। मनोज जरांगे आणि भाजपातील संघर्ष शिगेला, भाजपाचे सर्व आमदार पाडणार मनोज जरांगेंचं आव्हान, तर मराठवाड्यात येऊन जरांगेंचा समाचार घेणार नारायण राणेंचा इशारा। वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक वक्तव्य, ओबीसींनी कुणबी मराठा उमेदवाराला सोडून ओबीसी उमेदवारालाच मत द्या, आंबेडकरांच्या वक्तव्याने वाद होण्याची चिन्ह। अमरावतीत पुन्हा एकदा कडू विरुद्ध राणा संघर्ष, अचलपूर मतदारसंघातील फिनले मिलवरून खडाजंगी, राडा झाल्याने काही काळ तणावाचं वातावरण। वरुण सरदेसाईंनी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थिती लावल्याने चर्चांना उधाण, सरदेसाई वांद्रेतून लढण्यास इच्छुक, काँग्रेसच्या तिकिटावर लढणार का याकडे लक्ष। नाशिक दिंडोरी रोडवरती भीषण अपघात, कार आणि बसची समोरासमोर धडक होताच दोन्ही वाहनांनी घेतला पेट, यामध्ये बस आणि कार जळून खाक।